गुड मॉर्निंग गाईज. आणि आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती मी कधीच ट्राय करते ज्यावेळेस मला हेल्दी आणि टेस्टी खायचं असतं. सो त्यासाठी मी सगळ्यात पहिले कांदे कट करून घेतले आणि कांदे खूप तिखट होते, माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यानंतर मी टॅमॅटो कट केले, मिरच्या कट केल्या आणि मी सगळं काही मोठ्या साईजमध्ये कट करणार होती कारण की हे मला मिक्सरमध्ये बारीक करायचं होतं. त्यानंतर मी हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि आता इथे मी हे बघू शकता तुम्ही किती बारीक झाले. आणि आज माझ्याकडे जास्त टाईम नव्हता त्यामुळे मी हे कुकरमध्येच बनवायचं ठरवलेलं. त्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकलं, तेलात कढीपत्ता टाकला आणि जो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला टाकला. त्यानंतर आपले घरातले जे काही मसाले असतील ते टाकले. सो माहीत नाही, आज मला असा फुल मास्टर शेफसारखा फील येत होता. त्यानंतर असं बघू शकता किती भारी कलर आला आहे. त्यानंतर जे हे मूग आहेत ते मी जास्त पाण्यात भिजत ठेवले नाही त्यामुळे त्याला मोड आले नाही. त्यानंतर मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि ते मूग टाकले मी कुकरमध्ये आणि मूग शिजण्यासाठी त्यात टाकलं मी थोडंफार पाणी. त्यावरती टाकली कोथिंबीर छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. आता इथे 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. आणि जेवणासोबत सॅलड तर हवंच, त्यासाठी मी घेतली काकडी मी स्वच्छ धुवून घेतली, त्याचे साल काढले आणि छोट्या छोट्या साईजमध्ये कट केली आणि टॅमॅटो पण कट केले. मुगाची उसळ तयार झालेली आहे. कलर तर खूप भारी आला आहे, पण मी तुम्हाला टेस्टही करून दाखवल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उसळ खूप भारी झालेली. तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तोपर्यंत बाय बाय.